ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। शिंदे अजितदादा फडणवीस विरोधात लढणार, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे टेन्शन वाढलं, महायुतीत अंतर्गत तणाव। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं वारं वाहू लागलं। या निवडणुका यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या तयारीला वेग दिला। राजकीय समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत। अशातच नाशिक येथे झालेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं, ज्यामुळे महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। फडणवीस यांनी नाशिकमधील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की जिथे शक्य असेल तिथेच आम्ही महायुतीच्या रूपाने निवडणुका लढवू। या वक्तव्यातून त्यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत एक प्रकारे संकेत दिले आहेत। त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही स्थानिक पातळीवरही संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेत आहोत। जिथे गठबंधन शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून एकत्र येऊ। आम्ही बूथ पातळीवरील रचना, मागील निवडणुकीतील निकाल आणि सध्याची परिस्थिती यांचा सखोल अभ्यास करत आहोत। फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचंही सांगितलं। मागील निवडणुकीत आम्हाला चांगलंच यश मिळालं होतं आणि यावेळीही आम्हाला मोठ्या यशाची अपेक्षा आहे, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं। महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न हा सध्या सर्वात मोठा पेच आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलेली महायुती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एकत्र राहणार की नाही याबाबत संभ्रम आहे। भाजपने आपला जनाधार अधिक मजबूत केला असून स्थानिक पातळीवरही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी दिसत आहे। फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवताना सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं। दरम्यान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला होता। त्यांनी आरोप केला होता की भाजप एकीकडे गठबंधनाची भाषा करते आणि दुसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारी करते। या वक्तव्यातून महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्ट होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना वर्चस्व राखायचं आहे, तर भाजपला आपला विस्तार वाढवायचा आहे। फडणवीस यांच्या शक्य असेल तिथे या वक्तव्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर नवं आव्हान निर्माण झालं। या सर्व घडामोडींमुळे महायुतीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं। स्थानिक निवडणुकांमध्ये गठबंधन होणार की स्वबळावर लढाई होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। एकूणच फडणवीस यांचं हे वक्तव्य महायुतीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।